गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करताना आपण काय केलं आहे तर दोन पद्धती अभ्यासल्या. एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या, एक म्हणजे चलाचा लोप करून पद्धत आणि दुसरी म्हणजे आलेख पद्धती देखील आपण अभ्यासली. आता जाऊया पुढची, क्रेमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडविणे. आता हे समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना आपल्याला काय आवश्यक असेल तर या ठिकाणी बघा, तुम्हाला लक्षात येईल काय म्हटलेलं आहे, निश्चयकाची किंमत काढणे. तर आपल्याला हा निश्चयक म्हणजे काय हे आधी समजून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी ए बी सी डी, तर हा जो एक 4 घटक आपल्याला दिलेले दिसत आहेत, तर हा 4 घटकांचा काय आहे तर निश्चयक आहे. मग आता ए बी सी डी हे काय असतील तर ए बी सी डी हे एक प्रकारे काय असतात तर वास्तव संख्या असतात आणि यांच्यावरती क्रिया करून गणन क्रियेने काय मिळते, आपल्याला एक किंमत मिळते. आता ही मांडणी कशी केली आहे पहिले ती समजून घ्या. काय दिसते आपल्याला इथे, ए बी आणि सी डी या काय आहेत तर आडव्या ओळी आहेत. तर ए सी म्हणजेच काय, ए व सी आणि बी व डी, तर हे काय तर उभे स्तंभ स्वरूपात आपल्याला मांडलेले दिसून येतात. तर हे जे 4 घटक आहेत ए बी सी डी, तर याला आपल्याला काय करायला लागतं, सोडवावं लागतं. मग ही गणन क्रिया कशी केली जाते ते समजून घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल बघा, साधारणपणे क्रिया कशी केली जाते या 4 घटकांमध्ये, तर या पद्धतीने ए आणि डी यांचा काय करणार, गुणाकार. ज्या वास्तव संख्या दिलेल्या असतील त्याच्यामध्ये ए आणि डीचा गुणाकार होईल, तसाच गुणाकार कोणाचा, बी आणि सीचा देखील. आणि मग ए गुणिले डी मधून बी गुणिले सी हा जो गुणाकार आहे तो काय करणार, आपण वजा करणार. तर साधारणपणे बघा या ठिकाणी बाणाने आपण दाखवलेलं आहे. असा बाण तुम्हाला दाखवण्याची म्हणजे उदाहरण सोडवताना दाखवण्याची गरज नाही, हे लक्षात घेण्यासाठी की ए आणि डी हा गुणाकार आधी होईल, त्यातून काय होईल वजा बी गुणिले सी हा गुणाकार काय करायचा, वजा करायचा. तर येणारी जी किंमत असेल ती या निश्चयकाची काय असते, किंमत. आणि साधारणपणे निश्चयक दर्शवण्यासाठी काय केलं जातं तर कॅपिटल लेटर्स वापरले जातात. निश्चयक ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण डिटर्मिनंट, तर साधारणपणे आपण डी या लेटरचा आपण त्या ठिकाणी काय करतो, निश्चयक दर्शवण्यासाठी साधारणपणे उपयोग करत असतो. बघा आता एक उदाहरण आपण इथे घेऊया की आपल्याला या निश्चयकाची किंमत कशी काढायची हे लक्षात येईल. निश्चयक काय नाव दिलेलं आहे, बी बरोबर मांडणी केलेली आहे बघा अशी, काय घेतलेले आहेत तर धनपूर्णांक घेतलेले आहेत आणि या निश्चयकाची किंमत आपण आता काढूया. बघा बरं काय होईल, पहिला गुणाकार कुठला होईल तर 2 गुणिले 7, अगदी बरोबर, वजा 5 गुणिले किती गेले 3, जसं इथे बी गुणिले सी आपण म्हणतो किंवा सी गुणिले बी म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून गुणाकाराला गुणाकार किती येतो आहे बघा, 7 दुणे 14 वजा पुढचा गुणाकार येणार बी आणि सीचा 5 त्रिक 15, 14 वजा 15 वजा बाकी बघा बरं किती येते, वजा 1, बरोबर. तर आता ही वजा 1 म्हणजे काय झाली तर या निश्चयकाची, निश्चयक बीची किंमत झाली. तर अशा प्रकारे आपल्याला क्रेमर पद्धतीने उदाहरण सोडवताना अशा निश्चयकाच्या किमती काढणं आवश्यक आहेत. तर आपण या ठिकाणी जर आपण सुरुवात केली पुढच्या सराव संचाला, तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी काय केलेलं आहे तर सराव संच 1.3 मध्ये निश्चयकाच्या किमती काढण्याचा सराव सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आहे तर आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण हे क्रेमर पद्धतीने सोडवायचं आहे. तर मग सुरुवात करूया सराव संच 1.3ला, जिथे आपण सुरुवातीला काय करणार, निश्चयकाची किंमत काढूया आणि मग प्रत्यक्ष उदाहरणातूनच क्रेमर पद्धत काय आहे हे समजून घेता येईल. ठीक आहे. बघा सुरुवातीला त्यांनी आपल्याला पहिल्या उदाहरणात काय केलेलं आहे, कृती सोडवण्यासाठी दिलेली आहे, निश्चयकाची किंमत काढायची आहे. आडव्या ओळीत आहेत 3 आणि 2, तर दुसऱ्या आडव्या ओळीत आहेत 4 आणि 5. आता ही निश्चयकाची किंमत काढताना काय करणार तर त्यांनी आपल्याला कृती अर्धी करून दाखवलेली आहे. काय, 3 गुणिले काय 2 4 की 5, यस अगदी बरोबर, किती 3 ने 5ला गुणणार, वजा इकडे 4 दिलेला आहे म्हणजे 4ला कितीने गुणायचं आपल्याला, 2ने. करा बरं सोडवा, बरोबर आहे. काय केलं, 3 गुणिले 5 5 त्रिक 15 वजा
2 कितीला 4 बेचोक 8, 15 वजा 8 निश्चयकाची किंमत किती येणार 7. तर असं देखील हे 2 मार्काला उदाहरण कृती सोडवमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, पुढचे उदाहरण घेऊया. तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नात देखील आपल्याला एकूण 3 निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत. त्यातले पहिले 2 मी काय करतोय तुम्हाला होमवर्कसाठी ठेवतोय. अपूर्णांकातले बघूया आपण. हे उदाहरण तिसरं की याच्यामध्ये या निश्चयकाची पण आपल्याला किंमत काढायची आहे. या ठिकाणी बघा मांडणी मी करून दाखवलेली आहे. 7/3 कितीने गुणणार बरोबर 1/2 वजा काय करणार 5/3 गुणिले किती 3/2 आणि मग पुढे अपूर्णांकांचा हा गुणाकार सोडवणार आणि ती वजाबाकी देखील करणार. प्रयत्न करा बरं, जमतंय का बघा. तर या ठिकाणी गुणाकार केला बघा. काय करतो आपण गुणाकारात अपूर्णांकांचा गुणाकार असेल तर अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. 7 कितीला अंश 1ला गुणणार 7 1 7 आणि छेदामध्ये येणार 3 2 6. तसंच इथे देखील 5 3 15 अंशांचा गुणाकार आणि 3 2 6. आता वास्तविक इथे 3 आणि 3 लोप होऊ शकत होता, पण आपण अंशांचा आणि छेदांचा गुणाकार ठेवला. कारण काय होतं आहे बघा आपल्याला इथे छेद समान दिसतोय. म्हणजेच काय होईल पुढची क्रिया म्हणजे वजाबाकी करणं आपल्याला सोपं जाईल की जिथे छेद समान असल्यामुळे तो छेदातला 6 ॲज इट इज आहे तसंच घेतला आणि अंशांची आता वजाबाकी काय होईल 7 वजा 15 आणि मग अंशातली वजाबाकी आपण सोडवणार. करा बघा बरा प्रयत्न. बघा समजतंय का. वजाबाकी केली बघा 7 वजा 15 कारण छेद समान होते. 6 तसेच वरती वजाबाकी 7 वजा 15 म्हणजे मोठ्यातून लहान संख्या कमी केली. 15तून 7 कमी केले 8. मोठ्याचं चिन्ह म्हणून वजा 8 भागिले 6 आणि या दोघांनाही सामायिक अवयव किती आहे अगदी बरोबर 2. 2ने भाग दिला वरती बेचोक 8 खाली बेत्रिक 6 आणि म्हणून संक्षिप्त रूपात आपल्याला निश्चयकाची किंमत किती मिळणार वजा 4/3. तर असं देखील तुम्हाला निश्चयकाची किंमत काढण्यासाठी 2 मार्काला उदाहरण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण जिथे आपल्याला प्रत्यक्ष काय करायचं आहे क्रेमर पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. आता ही क्रेमर पद्धत म्हणजे नेमकं काय करायचं असतं त्यासाठी आपण त्या एकसामायिक समीकरणांचं इथे सामान्य रूप बघूया आणि मग क्रेमर पद्धती तिथे कशी वापरली जाते याचा अभ्यास करूया. ठीक आहे, साधारण आपण या ठिकाणी सामान्य रूप घेतलेले 2 एकसामायिक समीकरणे a1x अधिक b1y बरोबर c1 पहिलं समीकरण आहे आणि a2x अधिक b2y बरोबर c2 दुसरं समीकरण. म्हणजेच काय तर a1 b1 हे पहिल्या समीकरणाचे काय सहगुणक, c1 आहे त्याचं स्थिर पद. तर a2 b2 दुसऱ्या समीकरणाचे सहगुणक चलपदांचे आणि c2 काय आहे स्थिर पद. आता क्रेमर पद्धतीने सोडवताना या सहगुणकांचा आणि या स्थिर पदांचा कशा रीतीने निश्चय काढण्यासाठी वापर केला जातो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे तर दिलेलं कुठलंही जे एकसामायिक समीकरणं असतील तर ती अगोदर आपण या स्वरूपातच मांडणार. म्हणजेच काय एक्स आणि वाय चलपदं कुठे घेणार आपण डावीकडे तर स्थिर पदं कुठे ठेवणार आपण उजवीकडे. तर या ठिकाणी बघा लक्षात द्या की निश्चय काढताना आपल्याला 3 निश्चय काढायचे असतात. या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं तर मी काय लिहिलेलं आहे लेटर डी म्हणजे काय डिटर्मिनंट निश्चयक. किंमत कशी निघते ती तर एक्स पहिलं जे चलपद आहे त्याचे जे सहगुणक आहेत a1 a2 ते उभ्या मांडणी एकाखाली एक मांडले आणि त्याच्या बाजूला काय घेतले बरोबर y चलाचे सहगुणक b1 b2. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला x चलपद आहे नंतर y म्हणजेच काय एक्सच्या खाली एक्सचे सहगुणक वायच्या खाली y चलाचे सहगुणक. आता हा xy तिथे लिहिण्याची गरज नाही, फक्त एक समजावा म्हणून या ठिकाणी केवळ ती मांडणी केलेली आहे लक्षात घ्या. आणि मग असे सहगुणकांची जर मांडणी करून निश्चयकाची किंमत काढली म्हणजेच थोडक्यात काय तर a1 गुणिले b2 बरोबर वजा काय b1 गुणिले a2 ती जी काही किंमत मिळेल ती झाली डीची किंमत, डी निश्चयकाची किंमत. आणखीन एक निश्चयक लागतो बघा इथे लिहिलेलं आहे डी ऑफ एक्स डिटर्मिनंट ऑफ एक्स म्हणजे एक्ससाठीची निश्चयकाची किंमत. आता त्यासाठी मांडणीत बदल काय केला आहे बघा बरोबर पहिला उभा स्तंभ बदलला. काय केलं आहे तिथे c1 c2 घेतला आणि इकडे b1 b2 आहे तसेच ठेवले. आता हे लक्षात कसं ठेवणार बरं तर यासाठी फक्त एक तुम्हाला क्ल्यू देऊन ठेवतो. ट्रिक काय वापरायची डीचा अर्थ काय सांगितला डिटर्मिनंट निश्चयक. पण आपल्या सोयीसाठी काय करायचं आपण
संगणकीय भाषा वापरायची. डी फॉर डिलीट. डिलीट एक्स म्हणजे काय, हा जो एक्स आहे तो डिलीट करा. डिलीट करा म्हणजे काय, हे बदला, डिलीट करा. मग हे डिलीट केलं तर इथे काहीतरी असलं पाहिजे. मग काय असणार, बरोबर स्थिर पद घ्या. C1 C2 आणि y आहे तसाच, बरोबर. पुन्हा तीच क्रिया, गुणाकार करणार पहिला तिरकस गुणाकार C1 B2चा आणि त्यातून काय करणार B1 C2 गुणाकार वजा करायचा. ती झाली डिटर्मिनंट एक्सची किंमत. आणखीन एक डिटर्मिनंट लिहिलेलं दिसतोय बघा तुम्हाला, निश्चयक कोणासाठी, तर वायसाठी. इथे समजलं काय केलं आहे, जो आपला डी आहे त्यातला एक्स चलाचे सहगुणक डिलीट केले आणि काय आले C1 C2 त्याच्या जागी. आता इथे काय होईल बघा बरं, डिलीट वाय, बरोबर. म्हणजेच काय, तर वायचे जे सहगुणक होते B1 B2 ते डिलीट करा, ते काढून टाका आणि त्याच्या जागी काय घ्या, अगदी बरोबर स्थिर पद C1 C2 आणि A1 A2 मात्र आहे तसाच ठेवलेला आहे. समजतं आहे. आणि पुन्हा एकदा तिरकस गुणाकार केला A1 गुणिले C2 वजा C1 गुणिले A2, ती जी काही किंमत मिळेल ती झाली डी ऑफ वायची किंमत. तर असे हे 3 निश्चय काढून झाले की यावरून मग आपल्याला समीकरणाची जी उकल आहे एक्स आणि वायच्या किमती मिळतात किंवा काढता येतात. आता त्या कशा मिळतात बरं, त्याचं एक सूत्र आहे, ते काय आहे बघा, लक्ष द्या. तर या ठिकाणी उजवीकडे लिहिले आहे बघा, एक्सची किंमत कशी मिळते आपल्याला, तर डी एक्स या आलेल्या किमतीला डीने, निश्चयक डीने भाग द्यायचा. तर हे जे गुणोत्तर आहे डी एक्स भागिले डी, तो येणारा भागाकार ती असेल एक्सची किंमत. मग काही वेळेला ती अपूर्णांकात देखील असते किंवा पूर्णांकात देखील आपल्याला ती मिळते पूर्ण भाग गेला तर. तशीच वायची किंमत डी वाय भागिले डी. समजतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या 3 निश्चयकांवरून एक्स आणि वायची किंमत काढता येते. इथे मात्र खबरदारी घ्यायची आहे, खूप वेळेला नाही ते इथे गडबड चुका होऊ शकतात. अगदी सोपं आहे. डी एक्स काढताना A1 A2 डिलीट एक्स, एक्सचे सहगुणक बदलायचे आहेत. नाहीतर काही वेळेला आपण हे इकडे लिहितो, हे इकडे लिहितो, काहीतरी उलटं सुलटं करतो, ते टाळायचं आहे. डी एक्स म्हटला की डिलीट एक्स, एक्सचे सहगुणक बदला, स्थिर पद घ्या. डी वाय म्हणजे डिलीट वाय, वायचे सहगुणक बदला, तिथे स्थिर पद घ्या. एवढंच करायचं आहे. आणि निश्चय कसा काढला जातो, वजाबाकीने गुणाकार करून, ते आपण मगाशी बघितलं. त्याच पद्धतीने हे 3 निश्चय काढायचे. ज्या किमती मिळतील त्याच्यामध्ये एक्सची किंमत काढायला आलेल्या डी एक्सच्या किमतीला डीने भाग द्यायचा आणि वायसाठी डी वायच्या किमतीला पुन्हा त्याच डीने भाग द्यायचा, की आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळतात, की जी क्रेमर पद्धतीने काय असते, एक सामायिक समीकरणांची उकल. समजलं असेल. चला तर मग सुरुवात करूया आता प्रत्यक्ष उदाहरणांना. सराव संच 1.3 प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला काही उदाहरणं त्यांनी क्रेमर पद्धतीने सोडवण्यासाठी दिलेली आहेत, ती घेऊया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या क्रेमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडविणे. पहिलं उदाहरण घेऊया. समीकरणं दिलेली आहेत आपल्याला दोन बघा. 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. दुसरं समीकरण आहे. सांगितलं काय आहे, तर क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे, की जिथे आपण बघितलं काय लागतं आपल्याला, तर अगदी बरोबर निश्चयकाची किंमत. आता ही निश्चयकाची किंमत म्हणजेच कोणत्या, तर डी ऑफ एक्स आणि डी ऑफ वाय. तर अशा आपल्याला 3 निश्चय इथे काढायचे आहेत. त्याची जी मांडणी आहे ती देखील आपण बघितली. सहगुणकानुसार आपण ती मांडणी करतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी आपण काय करूया, तर A1 B1 आणि C1 हे पहिल्या समीकरणावरून आणि A2 B2 C2 दुसऱ्या समीकरणावरून किमती लिहून घेऊया. चला लिहा बरं. बघा बरं, बरोबर आहे का. समीकरण 1 वरून काय केलं आपण, A1 म्हणजे x चलाचा सहगुणक, B1 म्हणजे y चलाचा सहगुणक आणि C1 म्हणजे स्थिर पद. A1 किती आहे 3, B1ची व्हॅल्यू किंमत किती आहे -4. ऋण असेल तर ती त्या चिन्हासह लिहायची. आणि C बरोबर स्थिर पद किती आहे, C1 बरोबर 10. तसंच दुसऱ्या समीकरणावरून काय करू आपण, A2 B2 आणि C2 या किमती अनुक्रमे घेतल्या बघा. इथे A2 किती आहे 4, B2 आहे 3 आणि C2 आहे 5. तर आपल्याला सुरुवातीला कुठली किंमत लागेल, तर निश्चयक डीची किंमत. त्याची मांडणी कशी करतो आपण, बरोबर एक्सचे सहगुणक लिहिलेत आपण इथे. एक्स चलाचे सहगुणक उभ्या पद्धतीने A1 A2 आणि त्यानंतर वाय चलाचे सहगुणक B1 B2. आता या ज्या वरती आपण किमती घेतलेल्या आहेत या लिहिल्यामुळे काय होईल, आपल्याला त्या
इथे मांडायला सोप्या जातील. आणि मग पुढची क्रिया आपल्याला माहिती आहे, तिरकस गुणाकार आपण करतो आणि त्या गुणाकारांची काय घेतो, वजाबाकी. करा बरं, बघा बरं, बरोबर आहे का. A1 A2 म्हणजे काय, एक्स चलाचे सहगुणक जे आपण इथे वरती घेतलेले आहेत 3 आणि 4 एकाखाली एक मांडलेत. B1 B2 एकाखाली एक म्हणजेच ऋण 4 आणि 3. त्यानंतर आपल्याला त्या निश्चयकाची किंमत काढायची आहे. या 4 संख्यांवरून 4 घटक आहेत ते तिरकस गुणाकार 3 गुणिले किती 3 बरोबर, वजा 4 गुणिले किती हे ऋण 4. आणि मग पुढे त्याला सोडवणार. सोडवा बरं, बघा या ठिकाणी किमती ठेवल्या. 3 गुणिले काय, इकडे डीची किंमत जी आपण म्हणतो 3 म्हणून 3 गुणिले 3 3 त्रिक 9. चिन्ह बदल होते बघा, ऋण गुणिले ऋण काय होईल, गुणाकार धन. आणि 4 चौक 16, बेरीज झाली 25. ही 25 म्हणजे झाली या निश्चयक डी साठीची किंमत. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर dx आणि dy या किमती देखील काढायच्या आहेत. तर जसं आपण सामान्य समीकरणात बघितलं होतं बघा, dx डिलीट x म्हणजे एक्सचे काय सहगुणक बदला आणि त्या जागी काय घ्या, स्थिर पद. म्हणून इथे काय घेतलं आहे बघा, C1 C2 आणि वायचे सहगुणक B1 B2 आहे तसेच. मग त्या पद्धतीने त्या किमती घेतल्यात. C1 C2 किती आहे, अनुक्रमे 10 आणि 5. B1 B2 ॲज इट इज आहे त्याच किमती, ऋण 4 आणि 3. याच पद्धतीने dy डिलीट y, ॲक्च्युली इथे काय आहे वायचा निश्चय, पण आपल्या सोयीसाठी डिलीट y म्हणजे वायचे सहगुणक डिलीट बदला. म्हणजे तिथे काय आले C1 C2 आणि एक्सचे सहगुणक आहे त्याच पद्धतीने A1 A2. पुन्हा त्या किमती घेतल्यात. A1 A2 काय बघा 3 आणि 4 आणि मग C1 C2 आहेत अनुक्रमे 10 आणि 5. डी साठी जसं आपण केलं तिरकस गुणाकार वजाबाकी, त्याच पद्धतीने dx आणि dy याच्या किमती आपल्याला आता शोधायच्या आहेत. करा बरं, बघा बरं याप्रमाणे आलं आहे का. किमती ठेवल्या, तिरकस गुणाकार 10 गुणिले इकडे 3 10 त्रिक 30. इथे देखील काय होईल बरोबर, ऋण गुणिले ऋण धन, 5 चौक 20, बेरीज झाली 30 अधिक 20 50. ही झाली कोणाची तर dx या निश्चयकाची किंमत. त्याचप्रमाणे dy साठी पण बघा, तिरकस गुणाकार केला 3 गुणिले किती 5 वजा 4 गुणिले किती 10, 5 त्रिक 15 वजा, आता इथे मात्र चिन्ह बदलणार नाही, वजाच राहील, 10 चौक 40. इथे पण काय होईल वजाबाकी, मोठ्या संख्येतून लहान संख्या 15 कमी, वजा केली 25, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 25. ही झाली dy निश्चयकाची किंमत. आणि मग आपल्याकडे आता क्रेमर यांनी सांगितल्यानुसार सूत्र आहे समीकरणाची उकल x आणि y साठी. या बरं ते सूत्र. तर सूत्र काय आहे, x बरोबर dx भागिले d. dx किती मिळाली निश्चयकाची किंमत 50 भागिले किती डीची किंमत 25 भागाकाराला 2. ही झाली x चलाची किंमत. y साठी सूत्र आहे dy भागिले d. dy किती दिसतोय आपल्याला इथे, आपण किंमत मिळवली वजा 25 भागिले 25 भागाकाराला वजा 1. ती झाली y ची किंमत. आणि या x आणि y च्या किमती म्हणजेच समीकरणाची उकल x, y 2, ऋण 1. तर साधारण असं 3 मार्काला हे क्रेमर पद्धतीने समीकरण सोडवा असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. ठीक आहे, आणखीन एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, पुढे जाऊया. क्रेमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे. दुसरं उदाहरण बघा, 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. पहिलं समीकरण. 6x बरोबर 8 वजा 5y दुसरं समीकरण आहे. आता आपल्याला काय इथे लक्षात येते बघा, दोन्ही समीकरणांमध्ये बरोबर x आणि y चलपद डावीकडे आणि स्थिर पद उजवीकडे असणं आवश्यक आहे. तर ते इथे तसं नाही, तर आपल्याला आधी ते त्या सामान्य रूपात मांडावं लागेल. मांडा बरं. तर या रीतीने 4x अधिक 3y ऋण 4 स्थिर पद काय घेतलं उजवीकडे, धन होतील 0 अधिक 4 4. म्हणून समीकरण मिळालं 4x अधिक 3y बरोबर 4. याचप्रमाणे 2 वरून 6x y चलाचं पद काय घेतलं डावीकडे, वजा y काय झाले इकडे अधिक 5y बरोबर 6x अधिक 5y बरोबर 8. नवीन क्रमांक देऊया 3 आणि 4. मग समीकरण 3 वरून काय तर A1 B1 आणि C1 आणि 4 वरून काय A2 B2 आणि C2 या सहगुणक आणि स्थिर पदाच्या किमती आपण
लिहून घेणार. लिहा बरं. जसं या ठिकाणी A1, B1 आणि C1 काय मिळाले अनुक्रमे. तिसऱ्या समीकरणातून बघा. A1 4, B1 किती आहे 3 आणि स्थिरपद C1 किती आहे 4. मग यानुसारच 4 वरून काय केलं आपण A2, B2 आणि C2. A2 किती 6, B2 किती 5, C2 किती आहे 8. तर या किमती लिहून घेतल्या की जेणेकरून आपल्याला dx आणि dy काढणं सोपं जाईल. कारण ती मांडणी जर आपल्याला माहिती असेल तर त्या किमती ठेवायला आणि मग पुढे सोडवायला सोपं जातं. यामध्ये तुम्ही या किमती अशा लिहिल्याच पाहिजेत. हा देखील काही असा कंपल्शन नाही आहे. जर तुम्हाला सराव असेल डायरेक्ट सहगुणक किंवा ते स्थिर पद घेऊन किमती लिहिण्याचा तर तसंही तुम्ही ते सोडवू शकतात. पण या सामान्य रूपामुळे काय होईल आपल्याला नेमकं कळतं की आपल्याला कुठलं घटक किंवा कुठली संख्या या ठिकाणी मांडायची आहे. तर या रीतीने आपण साठी काय करतो बघा. A1, A2, B1, B2 उभ्या मांडणीत घेणार. dx साठी काय करतोय डिलीट x म्हणजेच काय केले एक्सचे सहगुणक डिलीट काढून टाकले आणि त्याच्या जागी काय घेतली स्थिर पद C1, C2, B1, B2 आहे तसाच. आणि d ऑफ y या निश्चयकाची किंमत काढताना डिलीट y म्हणजे काय केले y सहगुणक काढून टाकले. त्याच्या जागी काय घेतलेत बघा C1, C2 आणि मग इकडे पहिले सहगुणक x चलाचे A1, A2 आहे तसेच. याच किमती आता वरती आपण घेतल्यामुळे काय होईल आपल्याला इथे मांडणी करणं सोपं जाईल आणि पुढचा भाग तर आपल्याला सोडवता येतोच. सोडवा बरं. बघा बरोबर आहे का. किमती मांडल्या त्या ठिकाणी A1, A2 ची काय आहे 4, 6 उभ्या मांडणीत. B1, B2 उभ्या मांडणीत घेतले 3, 5. तिरकस गुणाकार करतो आपण पहिला A आणि Dचा म्हणजे 4 गुणिले 5 वजा 6 गुणिले 3. गुणाकार आला 4 पंचे 20 वजा 6 18 वजा बाकी येणार 2 जी झाली D या निश्चयकाची किंमत. dx साठी मांडणीनुसार किमती लिहिल्या. तिरकस गुणाकार घेतला 4 गुणिले काय होईल 5 वजा 3 गुणिले 8. 4 पंचे 20 वजा 8 24. इथे वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकी आली 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 4. ही काय झाली आपली dx ची किंमत. त्यानंतर dy मांडणी लिहिली किमती ठेवल्या. A1, A2 काय आहे 4, 6. C1, C2 स्थिर पद काय 4, 8. तिरकस गुणाकार 4 गुणिले 8 वजा 6 गुणिले 4. गुणाकार 4 गुणिले 8 किती 8 चोक 32 वजा 6 चोक 24 वजा बाकी आली 8. आणि मग यावरून काय तर x आणि y च्या किमती गुणोत्तर सूत्र लिहिलं dx भागिले काय d x करता आणि y साठी काय dy भागिले d. वरती आपल्याला किमती निश्चयकाच्या मिळालेल्या आहेत त्या इथे ठेवणार आणि x आणि y ची किंमत काढणार. काय मी इथे बघा बरं समीकरणाची उकल x आणि y. तर या रीतीने किती x dx भागिले d म्हणजेच वजा 4 भागिले 2 भागाकार आला वजा 2 आणि y साठी काय येणार dy भागिले d 8 भागिले 2 म्हणजेच 4 आणि म्हणून समीकरणाची उकल लिहिली x, y म्हणजेच वजा 2, 4. तर या ठिकाणी आलेली आपलं उकल किंवा मिळालेल्या किमती बरोबर आहेत की नाही याचा तुम्हाला पडताळा देखील घेता येतो. काय करायचं तर याच x आणि y च्या किमती अगदी तोंडी तुम्ही सोडून इथे पडताळा घेऊ शकतात. बघा तिसऱ्या समीकरणात जर किंमत ठेवली x ची वजा 2 तर तोंडी आपण सोडू शकतो वजा 8 आणि इथे किती होणार y ची किंमत 4 म्हणजे 4 ते 12. 12 वजा 8 किती येणार 4 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. हे देखील आपल्याला या ठिकाणी पडताळून बघता येतं. तशी ही क्रेमर्स पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धती 3 मार्काला येणारी ही उदाहरणं. तर चला पुढे जाऊया. आणखीन एक 6वं उदाहरण बघूया. 2x अधिक 3y बरोबर 2 पहिलं समीकरण आहे आणि x वजा y/2 बरोबर 1/2 दुसरं समीकरण आहे. तर या ठिकाणी काय लक्षात येत आहे तर बघा या ठिकाणी अपूर्णांक आलेला आहे बरोबर की yचा सहगुणक जो आहे तो किती असेल 2 नाही आहे तर तो किती असेल वजा 1/2 आणि स्थिर पद पण किती आहे 1/2 अपूर्णांकात. मग अशी अपूर्णांकात घेऊन देखील आपण क्रेमर पद्धतीने निश्चय काढू शकतो. पण काही वेळेस काय होतं तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे ती किंमत बदलते आणि म्हणून या ठिकाणी काय केलं आपण तर
जे अपूर्णांक आहेत सहगुणक किंवा स्थिर पद ते पूर्णांकात आणली. मग त्यासाठी काय क्रिया केली तर बरोबर काय लक्षात येत आहे, 2चा लोप करायचा आहे. म्हणजे समीकरण 2च्या दोन्ही बाजूला काय केलं आपण 2ने गुणलं. आता हे आहे समीकरण 2. दोन्ही बाजूंना म्हणजे डावीकडे 2ने गुणणार 2 गुणिले x वजा y/2 बरोबर उजवीकडे पण किती आहे स्थिर पद 1/2ला पण 2ने गुणणार 2 गुणिले 1/2. कंस सोडवला गुणाकार करणार, प्रत्येक पदाला गुणायचे 2ने 2 गुणिले x 2x वजा काय राहील y का कारण 2चा लोप झाला बरोबर. इथे देखील 2चा लोप होईल, अंशातली किंमत किती उरेल 1. हे झालं समीकरण 3. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे 1 आणि 3 वरून आपल्याला काय करणार निश्चयकाच्या किमती काढता येतील d dx आणि dy. करा बरं प्रयत्न. तर बघा लक्षात या ठिकाणी काय केलं 1 वरून आपण a1 b1 c1 नेहमीप्रमाणे किमती काढून घेतल्यात. a1 किती आहे 2, b1 3, c1 किती आहे 2. आणि समीकरण आता 3 वरून जे बदललेलं समीकरण आहे त्यावरून a2 b2 आणि c2. a2 आहे 2, b2 किती आहे वजा 1 आणि c2 पण किती आहे 1. आणि मग मांडणी केली d dx आणि dy साठी. d साठी आपण लिहितोय x चे सहगुणक y चे सहगुणक उभ्या पद्धतीने a1 a2 आणि b1 b2. वरती किमती आपण काढून घेतलेल्या आहेत त्याच किमती मांडल्यात. a1 a2 आहे 2 2, b1 b2 किती दिसतोय 3 आणि वजा 1 अनुक्रमे त्या या ठिकाणी मांडणार. dx साठी काय डिलीट x चे सहगुणक बदलले स्थिर पद घेतली c1 c2 b1 b2 त्या किमती लिहिल्या. पहिल्या ओळीमध्ये उभ्या स्तंभात 2 1 c1 c2 ची किंमत आणि b1 b2 आहे तसेच 3 वजा 1 खाली. आणि नंतर dy साठी डिलीट y चे सहगुणक बदलले स्थिर पद c1 c2 घेतले, x चे सहगुणक a1 a2 आहे तसेच 2 आणि 2 एका खाली 1 आणि इकडे स्थिर पद घेतली c1 c2 2 आणि 1. आणि मग याला पुन्हा काय करणार तिरकस गुणाकार करून वजाबाकी करून ते सोडवणार. किती उत्तर येते बघा. बघा बरोबर सोडवलं आहे का. मांडणी करून झाली आपली. आता तिरकस गुणाकार करतोय आपण 2 गुणिले काय वजा 1 म्हणून आपण काय केलं तो वजा 1 कंसात लिहिला कारण बाहेर गुणिले चिन्ह आहे. वजा 3 गुणिले किती करणार 2. गुणाकार केला 2 गुणिले 1 2 आणि ऋण चिन्ह येणार धन ऋण ऋण. तसंच वजा 3 दुणे 6. आता इथे काय दिसतं आपल्याला समान चिन्ह आहेत म्हणजे काय होईल संख्यांची बेरीज 6 आणि 2 8 आणि ऋण ऋण धन तो नियम गुणाकारात इथे नाही. इथे काय राहील मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण 8च किंवा दोघांचंही चिन्ह म्हटलं तरी चालेल. याच पद्धतीने dx आपण पुन्हा करूया तिरकस गुणाकार 2 गुणिले काय होईल वजा 1 पुन्हा गुणाकार येणार वजा 2 आणि इकडे 3 एके 3. इथेही समान चिन्ह दिसत आहेत बेरीज 3 आणि 2 5 दोघांचं चिन्ह जे आहे ते समान देणार वजा 5. dy साठी पुन्हा किमती मांडल्यात तिरकस गुणाकार 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 2 गुणिले 1 बे कप बे वजा बे दुणे 4. इथे काय होईल मात्र वजा बाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार 4 2 कमी केले 2 मोठ्याचं चिन्ह म्हणून वजा 2. आणि मग पुढे जाऊन काय x आणि y ची किंमत म्हणजे समीकरणाची उकल गुणोत्तर मांडलं ते सूत्र लिहिलं dx भागिले d. dx किती आहे वजा 5 भागिले d ची किंमत किती आहे वजा 8. आता इथे ऋण ऋण असल्यामुळे काय होईल भागाकार धन होईल बरोबर आणि भाग जात नाही म्हणून अपूर्णांकातच ती किंमत ठेवणार 5/8. y साठी dy भागिले d. dy किती दिसतोय वजा 2 भागिले d ची किंमत वजा 8. इथे देखील काय होईल ऋण ऋण भागाकार धन. इथे मात्र भाग जातोय पण किती येणार तो 1/4. 4 नाही लिहायचा कारण 8 छेदात आहे आणि म्हणून त्या समीकरणाची उकल x, y बरोबर 5/8, 1/4. तर अशा रीतीने आपल्याला ही क्रेमर पद्धती देखील अभ्यासण्यासाठी आहे की जिथे 3 मार्कांसाठी ही उदाहरणं आपल्याला सोडवण्यासाठी येतात. ठीक आहे. तर या ठिकाणी उर्वरित जी उदाहरणं आहेत पुस्तकातली सराव संच 1.3 मध्ये तर ती होमवर्क म्हणून तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीत सोडवायची आहेत. यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके. थँक्यू. बाय.